सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे। की जेव्हा जेव्हा धर्माची ग्लानी होईल, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य, जेव्हा अधर्माचा अभ्युत्थान म्हणजे उठाव होईल, अभ्युत्थानम धर्मस्य दात्मानं सृजाम्यहम्, तेव्हा तेव्हा मी स्वतःचं सृजन करेल, म्हणजे या सृष्टीमध्ये अवतरित होईल। परित्राणाय साधूनां म्हणजे साधूंचं रक्षण करण्यासाठी। तर साधूंचं रक्षण म्हणजे केवळ एक महात्मा मुनी वेश धारण केलेला साधू नाही, तर सत्कर्म करणारा तो साधू। मग वेश हा महात्माच असावा असं नाही, तर संसारातील ही लोक, या मानवसृष्टीतील ही लोक जे सत्कर्म करतात, तो कोणी असो, त्यांच्यावर जरी अत्याचार झाला तरी परमेश्वर म्हणतात परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृता, की दुष्कृत्य करणाऱ्यांचा विनाश करण्यासाठी नव्हे तर दुष्कृत्यांचा विनाश करण्यासाठी। कारण आपण पाहतो की एका जर दुष्कर्म करणाऱ्या व्यक्तीचा जर विनाश केला तर फक्त त्या व्यक्तीचा विनाश होतो, त्या व्यक्तीचा नाश होतो, परंतु त्याच्या विचारधारेला अनुसरून इतर पुढे भविष्यात जी इतर पिढी कार्य करते तिथं त्याची विचारधारा कार्य करते। त्या दुष्कृत्य आधी ज्याने जे केले, त्याने जे दुष्कृत्य केले त्याचा जो पाठपुरावा पुढच्या पिढीला झाला, त्या गोष्टीला समोर ठेवून ह्या ज्या क्रिया अशा केल्या जातात, तर दुष्कृत्यांचा नाश व्हावा। जसं औरंगजेब आपल्या समोर खूप मोठं उदाहरण आहे की जरी ती व्यक्ती सरली, परंतु त्या व्यक्तीच्या सरल्यानंतर देखील त्यांच्या पिढीतील पुढील जितकेही यवन राजे होऊन गेले त्यांनी हिंदू मानवांवर अत्याचार केला, साधारण मनुष्यावर अत्याचार केला। तर एखाद्या दुष्कर्म करणाऱ्या व्यक्तीचा विनाश नसून तर दुष्कृत्य ही करण्याची जी बुद्धी आहे त्या बुद्धीचा विनाश करण्यासाठी विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय। धर्म संस्थापनार्थाय म्हणजे अधर्म इतका उंचावला की लोक धर्म आचरण तर काय धर्माविषयी विचार करणं सोडून जातात। विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय, मग अशा वेळी त्या धर्माची पुन्हा स्थापना करण्यासाठी संभवामि युगे युगी, युगामध्ये परमेश्वर म्हणतात मी अवतार धारण करेल। तसं द्वापर युगात भगवान श्रीकृष्णांचा अवतार झाला, त्यावेळी व्यवस्था होती तशी की असुरांचं इतका उठाव मानलेला होता की त्याचे बरेचसे मोठे उदाहरण आहेत, कंस आहेत, जरासंध आहेत। ही आसुरी प्रवृत्तीची जी लोक होती ती साधारण मनुष्याला सुखसोयीने जीवन जगण्यासाठी सुखसोयीने जीवन जगू देत नव्हती। आता ते वेळचं तरी बरं होतं की दानव आणि साधारण मनुष्य एका वेगवेगळ्या रूपात असायचे। आता थोडंसं बदललं, दानव आणि साधारण मनुष्य एकाच जन्मात येतात, एकाच आपल्यामध्येच एक असुरी प्रवृत्तीचे विचार असतात, आपल्यामध्येच एक सात्विक प्रवृत्तीचे विचार असतात। परंतु द्वापरयुगातली अवस्था अशी होती की असुरी प्रवृत्तीचे लोक विभिन्न आणि सात्विक प्रवृत्तीचे लोक विभिन्न। तर असं असताना परमेश्वराने अवतार धारण केला आणि तो अवतार धारण केला त्याचं कारणही आता आपण बघितलं। तर हा अवतार धारण केला कसा, यासाठी आपण जसं म्हणतो की गहना कर्मणो गती, की कर्मांची गती अत्यंत गहन आहे की त्या परमेश्वर अवताराने जरी अवतार धारण केला तरी त्या परमेश्वराचं दर्शन व्हावं न सुद्धा आपल्याला डोळ्याला दिसावं, यासाठीही कितीतरी पर्वता एवढे कर्म खर्च करावे लागतात। तर याची जी जोड जोडण्यात आली, गोकुळामध्ये असेल, वृंदावनात असेल, मथुरेत असेल, तर ती जोड या वसुदेवाची, देवकीची म्हणा, यशोदेची, नंदेची म्हणा, यांची जोड कशी जोडण्यात आली यांचा पूर्ववृत्तांत आज आपण थोडा कथन करू। तर श्रीकृष्ण जन्मकथन की ह्या ग्रंथाची विशेषता अशी की एका परमेश्वर अवताराने दुसऱ्या परमेश्वर अवताराचे जेव्हा गुणानुमोदन केलं तेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी निरूपण केलेल्या श्रीकृष्ण महाराजांच्या ज्या कथा आहेत, ज्या लीळा आहेत, लीळा काय तर एखादं कर्म किंवा क्रिया, परंतु मनुष्याच्या आणि देवाच्या क्रियेमध्ये फरक असतो। जेव्हा मनुष्य एखादी क्रिया करतो, जेव्हा मनुष्य एखादं कर्म करतो, तर क्रिया करण्याआधी त्यामध्ये स्वार्थ असतो, काहीतरी आपला हेतू पूर्ण व्हायला पाहिजे, काहीतरी आपला फायदा व्हायला पाहिजे, आणि क्रिया पूर्ण झाल्यानंतर
त्या क्रियेचा अभिमान असतो. उदाहरणार्थ एखादी डिग्री घ्यायची, आधी स्वार्थ असतो की ती डिग्री घेतल्यावर काहीतरी नोकरी मिळाल्यावर काहीतरी 30-40-50 हजाराची महिन्याची नोकरी भेटायला पाहिजे, आणि तेही झालं की ती प्राप्त जरी झाली तरी नंतर अभिमान असतो की माझ्यासारखं इतर दुसऱ्या कोणाला जमलं नाही. तर परंतु परमेश्वर जेव्हा काही कर्म करतात, परमेश्वर जेव्हा काही क्रिया करतात, तेव्हा त्या क्रियेमध्ये ना कोणता स्वार्थ असतो ना कोणता अभिमान असतो. याला म्हणत असतात लीळा. आणि ही लीळा हे फक्त परमेश्वर अवतारच करू जाणतात किंवा संत करू जाणतात, आणि त्यामागचा नेमका हेतू काय हे परमेश्वरच जाणत असतात. ते साधारण मनुष्याला आपण कल्पना करू शकतो, आपण अंदाज लावू शकतो, परंतु नेमकं परमेश्वराला काय करायचं, तो नेमकं कोणत्या हेतूसाठी परमेश्वराने अवतार धारण केला, याचं आपण ॲक्युरेट असं रिझन सांगू शकत नाही. तर महादायीची पुसिले म्हणजे महादायीचा विचारतात. आता स्वामींच्या सन्निधानी ह्या चर्चक अशा या भक्त होत्या, तर त्या स्वामींना विचारतात की जी श्रीकृष्ण चक्रवर्ती कैसे जन्मले, श्रीकृष्ण चक्रवर्तींनी अवतार कसा धारण केला, ते कथा निरूपावी, आम्हाला ती कथेचं निरूपण करावे. यावर स्वामी त्या कथेचं निरूपण करतात की सोमवंशी म्हणजे सोमवंशात यदू चक्रवर्तीच्या कुळी, यादव कुळातील जे चक्रवर्ती राजे होते त्यांच्या कुळात 12 कुळांचा सुरसेन राजा मुख्य, की यादवातील जे 12 राजे होते मुख्य, त्यांचा एक मुख्य, समजा जसं की महाराष्ट्र हे राज्य आहे, तर महाराष्ट्र राज्याचा मुख्य अधिनायक कोणीतरी एक, पण त्याच्या हाताखाली पूर्ण राज्य चालवण्यासाठी 12 सुभेदार नेमले गेले. तर तशा या सुभेदारांचा मुख्य, 12 कुळांचा मुख्य सुरसेन हा राजा, आणि इतर जे यदुकुळीचे राजे होते ते शूरसेनाच्या अनुषंगिक वर्तन करायचे. त्यांची राजधानी होती मथुरा. त्यांची ज्येष्ठ कन्या कुंती देवी आणि तिची धाकटी बहीण सुतस्रवा. कुंती ही पंडुरायाला दिली आणि सुतस्रवा ही दमघोषाला दिली. पुत्र नाही म्हणून राजाने यज्ञदान व्रत केला. आता पुत्र मोजतोच प्रत्येकाला, जरी म्हणत असले की पुत्र हा कुळाचा वंशाचा दिवा असला तरी पुत्री ही त्या दिव्याची वात असते. एखाद्या वेळेस जर फक्त तुमच्याकडे दिवा असला तर तुम्ही अंधारात प्रकाश करू शकाल, याची काही शाश्वती नाही, परंतु तुमच्याकडे फक्त वात असेल तर तुम्ही नक्कीच अंधारात प्रकाश करू शकता. परंतु थोडं जसं की आपण म्हणू शकतो अज्ञानाचं, जसं की होतीच ती व्यवस्था तशी होती. स्वामींनी आधीच सांगितलं, देवाने आधीच सांगितलं 4थ्या अध्यायात की लोक धर्म विसरून गेले होते, अधर्माचा उठाव झाला होता, आणि अशा वेळी मग परमेश्वराने अवतार धारण केला की पुत्र नाही म्हणून मग राजाने काय केलं तर यज्ञ, दान आणि व्रत या तिन्ही गोष्टी सुरुवात केल्या की कोण्यातरी हेतूने काहीतरी नवस करून, काहीतरी हेतू धरून, काहीतरी खेती करून, आपल्या भाषेत काहीतरी खेती करून पण पुत्र हा झालाच पाहिजे. मग कोण्या एका काळी राजा हा गर्गाचार्याच्या दर्शनाला गेला. गर्गाचार्य हे यादव कुळाचे मुख्य राजे होते, मुख्य पंडित होते गर्गाचार्य संत. तर त्यांच्या दर्शनाला गेले, त्यांची पूजा केली, आणि मग राजा म्हणू लागला की मला पुत्र नाही, हे राज्य आमचं बुडतंय, की जर ह्या राज्याचा सांभाळ करायचा तर पुढची परंपरा अबाधित ठेवण्यासाठी पुढचा युवराज तो योग्य असावा की त्याने राज्याचा सांभाळ करावा, असा एक पुत्र मला प्राप्त व्हावा. या विनंतीने तो गर्गाचार्यांकडे गेला की हे आमचे पुत्र नाही, हे राज्य बुडतात, तरी अशी ही व्यवस्था असताना मी काय उपाय करायला पाहिजे. यावर गर्ग म्हणतात की पुन्हा एक यज्ञ करा, पुन्हा काहीतरी नवीन विधी निरूपण करून पुन्हा एक यज्ञ करा आणि मग तुम्हाला पुत्र होईल. आता तो गर्गाचार्य जो होता तो विदू म्हणजे की वेद जाणणारा होता, त्याच्या मीमांसा वगैरे त्या अगदी खोलवर त्याचं ज्ञान होतं. मग गर्गाचार्याने वसुदेवाचे पूर्ववृत्त सांगितले की गर्ग म्हणू लागला की राजा, पूर्वी त्रेतायुगामध्ये ब्राह्मण होता, त्याचं नाव तपोधन, आणि श्रुतपा तो महातपस्वी, त्याची भार्ये नाव तपस्विनी म्हणजे पृथ्वी, आणि हे दोघं दंपते विष्णूची आराधना करू लागले. सहस्त्र वर्ष विष्णूची आराधना तप केलं. आणि त्या नगरीचा जो राजा होता तो जयंत, आणि त्याची स्त्री म्हणजे राणी होती ती जयंती. त्यांनी तपोधनाची आणि तपस्विनीची ते दोघं सेवा करायचे.
रोज दर्शनाला यायचे. असं असताना तपोधन आणि तपस्विनी 1000 वर्षानंतर कोण्या एका दिवशी पश्चात प्रहरी म्हणजे सकाळच्या वेळेला त्यांना विष्णू प्रत्यक्ष झाला म्हणजे प्रसन्न झाला. त्यांची जी गुंफा होती ती पूर्ण आकाशाने प्रकाशित झाली. त्याचं विष्णूचं त्यांनी चांगल्या प्रकारे स्वागत केलं, बरोबर बसायला आसन घातलं. तपस्विनी माथाचा केशी पाय झाडिले की जेव्हा विष्णू त्या गुंफेमध्ये आले तेव्हा त्या त्या तपस्विनीने आपल्या लांब अशा केसांनी तो मार्ग, तो जसा आपण झाडूने मारतो तसं त्यांनी केसांनी तो रस्ता झाडला. ऐसी विष्णूची दोघी जणी यथोक्त पूजा केली. विष्णूची दोघांनी यथोक्त पूजा केली आणि मग विष्णू म्हणू लागला, आगामी प्रसन्न झालो माम. यावर तपस्विनी म्हणते, आमच्या उदरा यावे. देवाला काय मागितलं, त्या विष्णूला काय मागितलं की तुम्ही आमच्या उदराला यावे. आता पुत्रमोह यांनाही थोडाफार दिसतो आणि मग त्या विष्णूने मान्यही केलं. आणि अशा अवस्थेवरी मात्र जयंत आणि जयंती म्हणजे तो जो राजा आणि त्याची राणी होती ते ही सर्व क्रिया घडत असताना गुंफेच्या बाहेर उभे होते. आणि मग जयंते म्हणू लागले, सर्व बघितल्यानंतर मग जयंते म्हणू लागले की जी आम्हा हा अवतरोनी वर दिजो, की तुम्ही आता यांना दिलं, आता रेशन कार्डवर फुकट धान्य शेजाऱ्याला भेटलं, मग आम्हाला का बरं नाही, आम्हाला भेटायला पाहिजे. म्हणून ते म्हणू लागले की तुम्ही यांना तर दिलं, मग आम्ही पण यांची सेवा केली होती, यांना तुम्ही प्रसन्न झाले ना, यांनी तुमची आराधना केली, त्यावर तुम्ही प्रसन्न झाले, पण यांची सेवा तर आम्ही केली, मग त्याचं काय, मग आम्हाला पण काहीतरी पाहिजे. म्हणून मग विष्णूने सांगितलं की आम्ही अवतार धारण करू, परंतु पुत्रत्व जरी आम्ही यांना दिले तरी पुत्रत्वाचे जे सोहळे आहे ते आम्ही तुम्हाला प्रदान करू. म्हणजे एक प्रकारे इथं कथा सांगण्यात आली वसुदेवाची देवकीची की पुत्रत्व आम्ही धारण करू वसुदेव देवकी जवळ, परंतु पुत्रत्वाचे सोहळे आम्ही तुम्हाला देऊ म्हणजे नंद आणि यशोदेच्या घरी. ऐसा वर देऊन विष्णू हा अदृश्य झाला. मग एरे दिवशी होण आणि वैश्य अनधरा नामे भार्या त्या दोघांनीही विष्णूचं तप केलं, त्यांनीही विष्णूला प्रसन्न केलं. आता ही दुसरी घटना, इथपर्यंत जी होती ती दुसरी घटना, आता इथून दुसरी घटना चालू होते की त्यांनीही विष्णूला प्रसन्न केलं. आणि मग त्यांना विष्णू हा प्रत्यक्ष झाला की पुत्रपणे क्रीडेन ऐसा वर दिला. आधी त्यांना कसा वर दिला की आम्ही तुमच्या ठिकाणी पुत्रत्व धारण करू, पण पुत्रत्वाचे सोहळे मात्र जयंत आणि जयंती या राजा राणीला देऊ. परंतु इथं वर दिला की पुत्रपणे क्रीडेन म्हणजे अवतारही धारण करू आणि पुत्रत्व परंपराने क्रीडू देखील. मग तपोधन हा राजा तुझ्या उदरास येईल आणि तपस्विनी ती उग्रसेनाच्या उदरास येईल. आता पुन्हा ही कथा आली द्वापर युगातली की तुझ्या पुत्रापासून उग्रसेनेच्या कन्येचा ठाई 7ही ब्रह्म्याचे पार्षदू जन्मतील आणि 8वा ते साक्षात परब्रह्म अवतरेल. उग्रसेनाची कन्या म्हणजे देवकी. तर त्या देवकीच्या ठिकाणी 7 ब्रह्म्याचे पार्षद जन्मतील. ब्रह्म्याचे पार्षद म्हणजे सेवक. आणि 8वा जो पुत्र जन्माला येईल तो साक्षात परब्रह्म अवतरेल. मग शिवसेन म्हणू लागला, ब्रह्म्याचे पार्षद मृत्यूलोकाला काय येतील, याचं कारण सांगावं. जर 7 पुत्र यायचेच आहे तर ते मानव रूपात असू शकतात, ब्रह्म्याचेच पार्षद काय यावे, याचं काय कारण. मग गर्गाचार्यांनी पुन्हा एक कथा सांगितली की कोण्या एका काळी ब्रह्म हा आपल्या सभेमध्ये बसला होता. ओळख दाटली होती म्हणजे सभा गंधाड बसली होती. पुढे सरस्वती गायन करत होती. तेव्हा विष्णूचा पुत्र मदन तो ब्रह्म्याच्या दर्शनाला आला. ब्रह्म हा गायन ऐकण्यात गुंग होता, तल्लीन झाला होता. मदन आला परंतु त्याच्याशी संभाषण करावं असं त्याचं लक्षच गेलं नाही. मग शोभोनी ब्रह्म्यावर ते मोहन बाणू घातेला. म्हणजे की त्या मदनाने त्याची जी दैवी शक्ती होती, आता मद या ज्या षडरिपूतील एक रिपू आहे मद आणि मत्सर आपण ज्याला म्हणतो, तर त्या मदाचं ज्याच्या ठिकाणी बाहुल्य आहे तो मदन. तर त्या मदनाने काय केलं की मोहन बाण घातेला म्हणजे त्याच्यावर काहीतरी आकर्षित केल्यासारखा प्रकार केला. इतक्यात काय झालं की ब्रह्म हा कामातुर झाला.
सरस्वती मना माझी अभिलाषिली तव जवळी ते पार्षद जे सेवक होते ते मरीची महर्षीचे जे पुत्र होते ते म्हणू लागले आणि हसू लागले. आणि मग ते ब्रह्म्याला कळालं, ब्रह्म भानावर आला. आणि मग त्याने विचारलं की हे काय झालं, हा काय प्रकार आहे, मध्ये सभा का खंडल्या गेली. आणि असे सभेकडे बघितले तेव्हा तिथे मदन बसला होता. आणि मग जेव्हा ब्रह्म्याला हा सर्व प्रकार समजला की मदनाने काहीतरी कृत्य केलं जेणेकरून सभा विस्कळीत झाली, आणि सभा विस्कळीत झाली म्हणून ब्रह्म्याने रागात येऊन मदनाला शाप दिला की अरे तू महादेवाचा तिसरा नेत्री भस्म होशील, जितका ज्वलंत अग्नी महादेवाच्या तिसऱ्या डोळ्यामध्ये असतो इतक्या ज्वलंत अग्नीमध्ये तू भस्म होशील. आणि मग 7 पार्षदासी शाप दिला जे या कृत्यावर ज्यांनी ब्रह्म्याची मस्करी केली, त्या 7 जे त्याचे सेवक होते त्यांनाही शाप दिला की आगा तुम्ही 7ही जन्म मृत्यू लोकासी जाल, की तुम्ही 7 जन्म मृत्यू लोकामध्ये म्हणजे पृथ्वी तलावर तुम्हाला जावं लागेल, तिथं धारण करावे लागतील. आणि मग तिथे जन्मताची अपमृत्यू पावाल, जसं श्रीकृष्ण महाराजांच्या आधीचे 7 भाव की जन्म होता क्षणी तुमचा अपमृत्यू होईल म्हणजे तुम्ही मृत्यूला पावाल. मग बरंच काही झाल्यानंतर थोडा वेळ गेल्यानंतर मग मदनाने माफी मागितली, नागघासणी केली ब्रह्म्याजवळ. आणि मग ब्रह्म्याला सांगू लागले की जी उपशाप की तो की तुम्ही शाप दिला परंतु त्याचं हरण व्हावं. आता क्रोध जरी आला तरी तो थोड्या वेळानंतर शांत होऊन जातो, म्हणून म्हणतात की क्रोधामध्ये लवकर कोणता निर्णय घेत नका, कारण तो क्रोधात जो निर्णय घेतला जातो तो नंतर वापस करता येत नाही. आणि नंतर करायचं असलं तर उपशाप घेतो, जसं तिथं उपशाप करावा तसं आपल्याला काहीतरी वेगळे प्रयत्न करावे लागतात की उपशाप घेतो की शाप दिला परंतु आता मला क्षमा करावी आणि यावर काहीतरी उपाय सांगावा. मग ब्रह्म म्हणू लागला की पार्वती महादेवाचा जेव्हा विवाह होईल तेव्हा तू तुझे देह पावशील, तेव्हा तुला तुझा देह प्राप्त होईल. पार्षदी म्हणितले जे आम्हाचे उपशाप देतो पुन्हा तसंच शेजारच्या जर राशन भेटताय फ्रीमध्ये मग आम्हाला का नाही, त्यांची चुकी होती, मदनाची चुकी होती म्हणून आम्ही हसलो, पण तुम्ही आम्हालाही शाप दिला. मग त्यांना जर उपशाप दिला, त्यांना जर उपाय सांगितला तर आम्हालाही उपाय सांगायला काय अडचण आहे. मग ब्रह्म म्हणू लागला तुम्ही मृत्यूलोकी जन्मोनी अपमृत्यू पावल्यानंतर की तुमचा मृत्यू झाल्यानंतर 7 वेळा तुमचा 7चा जन्म होईल, तुम्ही जन्मता क्षणी मृत्यूला सामोरे जाल, परंतु नंतर कोण्या एका काळी बळीभद्र म्हणजे बलराम हा वनात जाईल आणि मग श्रीकृष्ण चक्रवर्तींच्या दर्शनाने पुन्हा तुम्ही ब्रह्मलोकामध्ये पावन व्हाल. असं ब्रह्म्याचे पार्षद मृत्यूलोकामध्ये यावयाचं त्यांचं प्रयोजन म्हणजे जे आधीचे 7 जे गेले त्यांचं हे कारण होतं. तेव्हा आता राजे हो तुम्ही मथुरेशी जा, यज्ञ करा असं गर्गाचार्य सांगू लागले. मग शूरसेन राजा हा गर्गाचार्यांना सोबत घेऊन मथुरेला आला. आणि मग गर्ग हा पुरोहित झाला आणि शूरसेनाने यज्ञ केला, पूर्णाहुती दिली. मग सुनंदेची गर्भसंभूती झाली राणीला आणि मग पुत्र झाला. आणि गर्ग तो वसुदेवाला आनक दुदुंबी असे नाव ठेवले. तेव्हा दुसरीकडे गोकुळी जयंती हे नंद यशोदा होऊन जन्मले. पहा किती मागचे जन्म खर्च झाले त्या परमेश्वराचं मातृत्व पितृत्व प्राप्त होण्यासाठी. आणि आता कलियुगामध्ये आपण म्हणतो की आम्हाला देव दिसत नाही, तो दिसूही शकत नाही, किती खटाटोप. ते या एका जन्माचं ते शक्य नाही, त्यासाठी बरेचसे जन्म कष्टी घालावे लागतात. आणि मग 7 वर्षाचा जेव्हा वसुदेव झाला तेव्हा बालत्वाची प्रभा असताना शूरसेनाशी अंतकाळ मांडला म्हणजे त्याच्या पित्याचा देहांत झाला. आणि मग देहांत जवळ आला आणि मग शूरसेनाने अंतकाळी वसुदेवाला उग्रसेनाच्या हाती दिले. उग्रसेन म्हणजे कंसाचे वडील. आणि मग म्हणू लागले की जव हा थोर होय तव तुम्ही राज्य आवरावे, की जोपर्यंत हा मोठा होईल तोपर्यंत तुम्ही आमचंही राज्य सांभाळावं. आम्ही बहुतांचे वैरी असो की आम्ही खूप लोकांचं खूप इतर शत्रू राजांचं वैर जोडलेलं आहे. याची बर्वेनी प्रकारे प्रतिपाळा, तुम्ही वासुदेवाचा चांगल्या प्रकारे सांभाळ केला, कारण खूप काही यज्ञ करून तो पुत्र असा एकुलता एक असा प्राप्त झाला होता. आणि मग शूरसेन हा काळधर्माला गेला. आणि मग उग्रसेन हा वसुदेवाला व्रतबंध करून गोकुळी दीक्षिताजवळी पढावया घातला, म्हणजे जसं गुरुकुलामध्ये पाठवत असतात शिक्षणासाठी. आणि मग गोकुळ हा वसुदेवाला पडता नंदेची मैत्री पडली की गोकुळामध्ये जेव्हा वसुदेव
आणि नंद हे एकाच गुरुचे दोन्ही शिष्य आणि मग त्यांची तिथं चांगली मैत्री जुळली. असा वसुदेव गोकुळी विद्या अभ्यास करायचा. गोकुळामध्ये असताना विद्या अभ्यासायचा, त्याची पूर्ण झाली आणि पाठी उग्रसेनी राज्य भारू कंसे बळकाविला, म्हणजे उग्रसेनाकडून स्वतःच्या पित्याकडून, आता आसुरी प्रवृत्ती की स्वतःच्या पित्याकडून त्याने राज्य बळकावून घेतलं. आणि असंच आपल्याला औरंगजेबाबद्दलही पाहायला भेटतं की दाराशुको वगैरे त्याचे जे भाऊ होते की त्याने स्वतःच्या मोठ्या भावाचं शिर काटून त्याच्या बंदिस्त असलेल्या पित्याला दाखवलं आणि त्या राज्यावर त्याने प्रभुत्व मिळवलं लहान भावाने. त्या की आधी जशी ही असुरी प्रवृत्ती होती तशी प्रवृत्ती आता ही पुन्हा आपल्याला या कलियुगात दिसून येते की कंसाने काय केलं की उग्रसेनाकडून स्वतःच्या पित्याकडून राज्यकारभार बळकावून घेतला. कंसे राज्य अवघे आटोपिले, म्हणजे कंसाने पूर्ण राज्य आटोक्यात आणलं. आणि तो वसुदेवाचा द्वेष करायचा, कारण होता तो दुसऱ्या घरातला पण राहत ह्या घरात होता, म्हणून तो द्वेष करायचा. मग वसुदेवाची जेव्हा पूर्ण विद्या झाली तेव्हा उग्रसेनाने आपली कन्या देवकी ही वसुदेवाला दिली. आता यामध्ये त्यांनी विचार केला की यादव राजे खूप होते, तर एखादा यादव जर आपल्या घराण्यात आला तर जे त्यांच्यावर प्रभुत्व मिळवायचं आहे यादव राजांवर ते सहज सोपं जाईल. म्हणून काय केलं की त्याची विद्या पूर्ण झाल्यानंतर आपली कन्या देवकी ही त्याला दिली. लग्न लागले, ओहर मिरवता, म्हणजे हा एक सोहळा आहे लग्नातील की आकाशी अशरीरिणी वाचा झाली, म्हणजे आकाशवाणी झाली की देवकीच्या उदरी 8वा पुत्र होईल आणि तो कंसाला मारून आपले राज्य पुन्हा वापस देईल. असं मथुरेची वनदेवता बोलली आणि ते कंस मुख्य सर्वस्तांनी ऐकले. आणि मग कंस जशी त्यांनी आकाशवाणी ऐकली तसे गुंजावर्ण म्हणजे लाल डोळे झाले, हाती तलवार घेतली आणि देवकीला मारायला निघाला. तेव्हा वसुदेव हा आड निघाला आणि वसुदेवाला मारायला जेव्हा खड्ग उचललं तेव्हा उग्रसेन हा आड निघाला. आणि मग वसुदेव हा कंसाची समजावणी करू लागला, न्यायमार्गाने पांडित्य करू लागला आणि म्हणू लागला की आमते कायसिया मारतात की आमचा कशाला जीव घेतो, हे अवघे राज्य तूच सांभाळ, आम्हाला तुझं राज्य, तुझं धन वैभव काहीच नको, आमचा 8वा पुत्र तुझं मारील तर आम्हासी तुवा दुर्गा गर्भी राखावे, म्हणजे 8वा पुत्र मारणार आहे, मग आमचा जीव घ्यायची काय गरज, 8व्या पुत्रासोबत तुझा संबंध आहे, मग आम्हाला काय कर की आम्हाला दुर्गा गर्भी राखावे, म्हणजे एखाद्या किल्ल्यामध्ये चारी बाजूने तटबंदी करून दारवंठे वर जावे, म्हणजे आम्हाला बाहेर जायची अनुमती देऊ नको, आणि आमचा जो 8वा पुत्र होईल त्यात तो तू वधावा. एका पित्याने कसं म्हणावं असं. आता अधर्माचा उठाव होता जे काही बारीक बारीक गोष्टीतून आपल्याला तसं दिसून येते. आणि इतक्याने मग कंसासुराचे मन वेधले की कंस नावाचा हा जो असुर त्याचं मन वेधल्या गेलं, मोहरल्या गेलं. आणि मग झेंडे मिरवली, पुन्हा लग्न सोहळा जो अखंडित राहिला होता तो पूर्ण पाळण्यात आला. आणि मग वसुदेवाला आनंद आला आणि कंसाने वसुदेवाला क्षमा केली. वसुदेव हा मथुरेशी जाऊ लागला. असं असताना वसुदेवाला उग्रसेनाचा धाकटा बंधू रोहिणू, त्याची जी कन्या होती रोहिणी, तिला पाणीग्रहण झाले, म्हणजे त्यांचाही तिथं पुन्हा विवाह करण्यात आला. त्यावेळी मात्र नारद आला. त्यापाशी कंसे अवघा वृत्तांत सांगितला. कंसाने नारदाजवळ सर्व कथा सांगितली की अशी याची आकाशवाणी झाली. त्या आकाशवाणीत ते सांगू लागले की 7 पुत्र होतील, 8वा जो पुत्र होईल तो पुन्हा कंसाचा वध करून पूर्ण राज्य बळकावून घेईल. की हे देवतावाणी झाली. नारद म्हणू लागला 8वा पुत्र अनुक्रम व्यतिक्रमे भंगे, हे देवतावाणी कवणे जाणावे. की 8 पुत्र सांगितले ठीक आहे, परंतु 1 2 3 4 5 6 7 8 तो 8 की 8 7 6 5 4 3 2 1 असा 8 का 5 मग 2 मग 3 मग 8 असा 8 नेमका कसा. ही देवतावाणी आहे, ही देवतावाणी आपण समजू शकत नाही, हे कवणे जाणावे असं सांगून नारद चालला गेला. आणि मग कंसाच्या मनात थोडीशी ती चुळबुळ लागून राहिली. मग तो वसुदेव देवकी जवळ गेला. सुवर्णाच्या सांखळा भरून बंदीशाळे घातले. की सुवर्णाच्या सांखळा भरून जी साखळी घातली होती तेही सोन्याची होती, बंदीशाळेत घातलं. तेव्हा उग्रसेन म्हणू लागला, अरे कंसा, एवढी अपकीर्ती माथा का घेतो की स्वतःच्या बहिणीला, स्वतःच्या दाजीला तू
कारागृहात टाकतो. एवढी मोठी अपकीर्ती का माथा मारून घेतो? भवितव्य ते ब्रह्मादिकानं चुके, की भविष्य हे कोणाला चुकत नाही. ब्रह्मादिकाला चुकत नाही, आपण तर साधारण मनुष्य आपल्यालाही ते चुकणार नाही. मग कशाला, जर आकाशवाणी झालीच आहे की 8वा पुत्र हा वध करेलच, तर तो करेलच. यात आपण कितीही खटाटोप केलं तरी मात्र त्यात काहीच बदल आपण करू शकत नाही. तेव्हा मात्र कंस म्हणू लागला की देवकीचा पुत्र तो मज काळ. देवकीचा जो पुत्र आहे तो माझ्यासाठी काळ बनून येणार आहे. म्हणून जोपर्यंत यांना पुत्र होईल तोपर्यंत मी यांना बंदीशाळेमध्येच घालून ठेवले. उग्रसेन म्हणू लागला की राजा आणि बंदीशाळेमध्ये राज्य करणे हे निके नव्हे. जरी तू त्याला बंदीशाळेत घालतो, परंतु तो राजा आहे आणि बंदीशाळेत राहून तो राज्य कसं काय करू शकतो? कुळाशी बोल लागेल, आपल्या कुळाला देखील बोल लागेल, लोक नावं ठेवतील. मग कंस म्हणू लागला, अरे अरे यातही नेऊन बंदीशाळेची घाला. की आता त्यांना तर घातलंच बंदीशाळेमध्ये, परंतु उग्रसेन जेव्हा मध्यस्थी करू लागला तेव्हा उग्रसेनालाही सांगण्यात आलं, त्या सैनिकांना पुन्हा आज्ञा देण्यात आली की यांना देखील त्या दोघांसोबत यांनाही बंदीशाळेतच ठेवा. याची म्हातारपणात बुद्धी चढली की म्हातारपणात बुद्धी चढली का ते म्हणताना हिंदीमध्ये की सटिया गया बुढा की मग उग्रसेनालाही बंदीशाळेत घातलं. असा हा अवघा वृत्तांत यदुकुळाचे राजे त्यांनी ऐकला. इतर जे राजे होते त्यांनी देखील हा वृत्तांत ऐकला. ही वार्ता सर्व जगभर पसरली आणि मग सर्व दडेची चाली केली. म्हणजे सर्व यदुकुळचे राजे होते त्यांनी आपलं सैन्य घेऊन कंसावर चाल केली. मथुरेवर कंसावर आले. कंस युद्ध करावया बाहेर निघाला. कंस युद्ध करण्यासाठी बाहेर आला. दोन्ही दळामध्ये, दोन्ही गटांमध्ये युद्ध प्रवर्तले आणि यादव कंस पराभविला. यादवांनी कंसाचा पराभव केला. मथुरेचे दुर्ग बळकावून ठाकला ठेला. मथुरा ही यादवांनी जिंकून घेतली आणि मग यादवांनी मथुरा ही वेढून घेतली. आणि मग कंस हा गेला बकासुराजवळ, जरासंधाजवळ. आणि मग जरासंध, प्रलंब, चाणूर, तृणावर्त, अघासूर, केशिया हे अवघे 6 या लागे आले. यादवासी झुंजले. हे सर्व असुरी प्रवृत्तीचे लोक होते. ते सर्व पुन्हा कंसासोबत आले. यादवांसोबत त्यांनी युद्ध केलं आणि मग यादव हा सकळ दैत्य सैन्य पराभविनले. म्हणजे सकळ दैत्यांशी, सकळ सैन्यावर त्यांनी पराभव केला. दैत्य वर मोडिले. दैत्यांनी पूर्ण यादव कुळावर जे आहे मात मिळवली आणि पुन्हा जी मथुरा आहे पुन्हा आपल्या ताब्यात घेतली. बळी आणि जरासंध या दोघांनी यादवांचा जगबोळ केला. यादवांचे गर्भ आधी करोनी वधिले. त्यांची जी वंशावळ होती त्यांनाही ठार मारलं आणि उरले यादव तेही दिगांतर लंघिले. आणि जे काही यादव उरले त्यांना सीमेच्या पार ढकलून दिले. आणि असं कंसाचे आणि काही जे उरले ते कंसाचे सेवक झाले. उद्धवदेव, कृतवर्मा, अक्रूर यांनी देखील आपले छत्र सिंहासन टाकून कंसाला हे सर्व शरण निघाले आणि नियादवी पृथ्वी झाली. म्हणजे आता या पृथ्वीवर एकही यादव शिल्लक राहिला नाही. आणि अशा प्रकारे पूर्ण पृथ्वीवर हे असुरांचं राज्य निर्माण झालं. आणि यांच्यानंतर कंस हा मथुरेला सुखे समृद्धी राज्य करू लागला. आणि त्याचा जो बंधू होता काकू, बकू, पुतना, केशिया हेही मथुरेला घेऊन आले. राजाची राजधानी होती ती दैत्याची झाली. आणि मग महादायचा पुन्हा प्रश्न स्वामींना विचारतात, जीजी कंस हा पुत्र तर उग्रसेनाचा होता, मग काळ, बग, पुतना, केशिया हे कंसाची भावंडे कैसे? यावर स्वामी म्हणू लागले, कंस तो दुर्मल्ल दैत्याच्या वीर्यापासून झाला. दुर्मल्ल या दैत्याचा तो पुत्र आहे. त्या दुर्मल्लाची ती अपत्य आहेत सर्व, की ते कंसाची बंधुवर्गीय आहेत. ती सर्व त्याची बंधू आहेत, कुणी बहीण कुणी भाऊ आहे. जी तरी कंस दुर्मल्लापासून कैसा जन्मला? यावर स्वामी उत्तर देतात, उग्रसेन राजा हा एके वेळी निघाला आणि दुर्मल्ल दैत्य हा उग्रसेनाच्या वेश धारण करून उग्रसेनाच्या राणीशी व्यभिचरला आणि मग आपले रूप प्रकट केले. तर राणीने तेव्हा शाप दिला की पापी चांडाळ, माझे पतिव्रतत्व भंगले तर परमेश्वर तुझा आणि तुझ्या वंशाचा निपात करील असा शापिला. आणि मग तो दैत्य आपल्या स्थानाला गेला. त्यापासून कंसासुराचा जन्म झाला.
हो. तर आजची श्रीकृष्ण कथा आपण इथंच थांबूयात. अशा प्रकारे मथुरा ही कंसाने बळकावली. बंदी शाळेमध्ये देवदेवकी होते. प्रथम पुत्र झाला तो कंसाने त्याचा ठार केला. 7ही पुत्र जन्मले. 7ही पुत्र कंसाने ठार केले. त्यांच्या दुःखाला काही पारावर राहिला नाही. दुःख आता पुत्र गेला एका तरुण अवस्थेत आणि जन्मताच क्षणीच जर पुत्र गेला तर त्या मात्या पित्याला किती दुःख होत असेल. तेव्हा देवदेवकी संभाषावया लागी. बंदी शाळेची यशोदा आली की यशोदा देवदेवकीशी की 7 गेले. आता वार्ताही सर्व जगभर पसरली होती की 8वा पुत्र हा वध करणार. 7 पुत्रांपर्यंत क्रम होऊन गेला आणि मग 8व्या पुत्राच्या आधी मात्र यशोदा ही बंदी शाळेला देवकीशी संभाषण करण्याकरता आली. देवकी देवी यशोदेपुढे आपले सर्व दुःख सांगू लागली आणि जोपर्यंत सांगायची तोपर्यंत ती दुःख करायची. आणि मग यशोदा देवकीला सांगू लागली की यशोदा म्हणू लागली, माते तुझे या 8व्या पुत्रा वाजत वारा न लगे. मज बाळू होईल तो आपुला बाळू तुझ देईन. देवकी ही यशोदेकडून वचन घेते की माझा 8वा पुत्र त्याला वाजत वारा म्हणजे त्याला कोणत्याही प्रकारचं कंसाची त्याची छायाही त्याच्यावर पडू नये. मला बाळ होईल तो बाळ मी तुला देईल असं बोलून यशोदा आपल्या स्थानाला निघून गेली. आणि असे दिवस लोटल्यानंतर नारद हा गगनमार्गे वसुदेवाच्या स्थाना आला. वसुदेवाजवळ गेला. वसुदेवाने त्याची पूजा केली, त्याचं स्वागत केलं आणि देवदेवकी हे नारदाजवळ आपल्या पुत्राची व्यवस्था सांगू लागली. जवळजवळ सांगायची तो दुःख करायची. दुःख करून स्पुंजून रडायची की माझे 7 पुत्र कंसाने कशा प्रकारे वधले. समोर ज्या मातेच्या दृष्टीसमोर जिच्या पुत्राचा वध केला असेल काय तिची अवस्था असेल. तिचं दुःख अन्नोविन्न झाले असे. तिला अन्न जात नव्हतं. परंतु माझा 6वा 10वा कवडी न करी. परंतु माझी समजूत घालण्याकरता इथं कोणीच नाही. मग नारद म्हणू लागला मात्र की तुझ्या उदरी आता बुबारू हरणा कारणे आणि साधू जना पाळावया कारणे परब्रह्म अवतरे. की तुझ्या उदरामध्ये आता हे 7 जन्म 7 मुलं जे वधल्या गेली ज्यांचा मृत्यू झाला त्यांची तू काळजी करू नको. कारण 8वा जो पुत्र होईल तो बुभार हरणाकारे. या भूतलावर जो हा असुरांचा भार झालेला आहे, ही जे वजन ज्यांचं जे प्राबल्य वाढलेलं आहे ते हरण्याकरता आणि साधू जनांचा प्रतिपालन करण्याकरता त्यांचं रक्षण करण्याकरता साक्षात परब्रह्म तुझ्या उदरी अवतार धारण केले असं सांगून नारद गेलेत आणि मग अदृष्ट झालेत. वैकुंठाला विष्णूजवळ गेलेत आणि विष्णूजवळ गेल्यानंतर सांगू लागले की जी तुमची भक्त कंसे गांजिली. कंसाने तुमच्या भक्तांवर फार अत्याचार केला. त्यांचे 7 गर्भ कंसाने वदिले. त्यांच्या 7 लहान बाळांचा कंसाने वध केला. तरी तिथं तुम्ही अवतार धारण करावा. कंस वधावा. दैत्य निर्दाळावे. साधूजन पाळावे. ते वचन विष्णू मानिता झाला. विष्णूने नारदाचं म्हणणं ऐकलं, मान्य केलं आणि मग नारद तिथून निघाला. तेव्हा दैत्य दानव दुष्ट पार्थिवा भारे पृथ्वी आंदोलयामान झाली की पृथ्वीवर त्यांचा उठाव इतका वाढला, खूप वाढला. आंदोलयमान झाली म्हणजे पृथ्वीला देखील त्यांचं ते कृत्य सहन होत नव्हतं. तर गौचा वेखू धरोनी ब्रह्म्यासी शरण गेली की पृथ्वी स्वतः हा गायचा वेश धारण करून ब्रह्म्याला शरण गेली. इंद्रादिक देव ब्रह्मया शरण गेले. इंद्रादिकांवर त्यांच्या स्वर्ग त्यांच्या स्थानावर देखील या दैत्यांचं आक्रमण पोहोचलं होतं आणि ते देखील ब्रह्म्याला शरण गेले. ब्रह्म्याची स्तुती करू लागले आणि मग ब्रह्म त्यांना प्रत्यक्ष झाला. ब्रह्म त्यांना प्रसन्न झाला आणि ब्रह्म म्हणू लागला मी नारायणाची अभ्यर्थी मी की हे असुरांचं प्राबल्य इतकं वाढलं आहे की हे माझ्या आटोक्यात येणारी गोष्ट नाही. परंतु मी माझ्यापेक्षा श्रेष्ठ जे नारायण आहे मी नक्कीच त्यांच्याजवळ प्रार्थना करीन. मी त्यांना नक्कीच आपलं घराणं सांगेल. तुमचे प्रयोजन होईल. तुमचं इथे येण्याचं सार्थक होईल. आपण आपल्या स्थाना जावे. तुम्ही तुमच्या स्थानाला परत जा. मगच पृथ्वी आपल्या स्थाना गेली आणि हरिहर ब्रह्मादिक सर्व मिळून क्षीरसमुद्राच्या तीराशी गेले. नारायणाजवळ गेले. तिथून नारायणाची स्तुती करू लागले. तिथं अपरुषी वाचा झाली म्हणजे तिथं देखील पुन्हा एक आकाशवाणी झाली की तुमचे कार्य होईल. त्यांना मध्ये यायची गरज नाही झाली. क्षीरसागरामध्ये प्रवेश करण्याची गरज नाही झाली. काठावर असतानाच नारायणाने आकाशवाणी केली की तुम्ही जे कार्याचं प्रयोजन घेऊन इथं आलेले आहात तुमचं कार्य होईल. आणि मग ब्रह्मादिक आपल्या स्थाना गेले. मग नारायण भैरवांची स्तुती करू लागले.
भैरवांनी अभय दिलं की आम्ही तुमचं कार्य पूर्णत्वाला नेऊ. भैरवांनी विश्वरूप देवतेची स्तुती केली. पुन्हा औपुरुषी वाचा झाली आणि विश्वरूप आपल्या स्थानाहून बद्रिकाश्रमाला आले. तिथं श्रीकृष्ण चक्रवर्ती हंसरूपाने राज्य करीत होते. त्यांची विनंती केली की जी तुम्ही कर्मभूमीसी अवतरावे, दैत्यांचा संहार करावा, साधुजन प्रतिपाळावे, तपोधनासी जो विष्णूने दिधला वर तो आता तुम्ही सिद्धीस न्यावा. विष्णूची लक्षणे अंगी करावी अशी विनंती केली आणि ते विनंती हंसावताराने स्वीकार केली. विश्वरूप हे ब्रह्म्याला आज्ञा करू लागले. देवकीचा 8वा गर्भ विष्णू येतोय. तो गर्भ रोहिणीच्या उदरी घालावा आणि रोहिणीचा उदरी जो विष्णूची योगमाया येते ते यशोदेच्या उदरी घालावी. तिचा योगमायेची आज्ञा करावी जे तुम्ही वसुदेवाला सांगावे ऐसी गगनवाणी ब्रह्म्याने ऐकली. आणि मग तो तसाच निघाला. देवकीचा जो गर्भ रोहिणीच्या उदरी घातला होता तिथं जेव्हा विष्णू अवतरावा तर तिथं बलराम हा चैतन्य रूपाने अवतरला. आणि रोहिणीला जेव्हा 9वा मास लागला मग गोकुळासी नंदाच्या घराशी जेव्हा तिला पाठवलं तेव्हा तिची प्रसूती झाली. आणि तेव्हा 9व्या दिवसानंतर देवकीच्या गर्भाला 9 मास झाले. आणि तेव्हा एकीकडे यशोदेच्या गर्भाशी देखील 9 मास पूर्ण झाले. जिच्या दिवशी देवकीची प्रसूती होईल तिचे दिवशी कंस थोर निर्वडी केली की ज्या दिवशी 8वा पुत्र हा जन्माला येईल त्या दिवशी कंसाने पूर्ण व्यवस्था केली. दारी पिंपळावरी वेताळू कंकाळू हे दोघे रक्षणा ठेविले की मनुष्य सैनिक हे तर होतेच परंतु पिंपळावर वेताळ कंकाळ हे देखील त्यांनी रक्षणाला घातले. आणि त्यानंतर तिथंच दारात वायुवेशाने तृणावर्त ठेविला. पूर्ण जे काही होते असुर होते सर्व त्या 8व्या लेकराच्या जन्मता खेरीज त्याचा मृत्यू त्याला प्राप्त व्हावा यासाठी प्रयत्न करू लागले. आणि मग या सर्वांना त्यांनी आज्ञा केली की लेकरू उपजताच थोर यत्न राखावे. लेकरू उत्पन्न झाल्यावर त्याला राखावे अथवा सामर्थ्य केवते जाईल तर जाऊ न द्यावे. कारण ही योगमाया आहे आणि योगमायेने ते कधीही जाऊ शकतं, कुठेही अदृश्य होऊ शकतं. परंतु तुम्ही ते होऊ देऊ नका. असुरांना आज्ञा केली आणि असुर हे त्याच्या आज्ञेचं पालन करण्याकरता तिथं सज्ज झाले. आणि मग कंस राणी वसाले. या कथेचा पुढचा भाग आपण उद्या बघूयात. आज इथंच थांबूयात. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय.